काश 2CC करण्याच्या अगोदर हा व्हिडिओ पाहिला असता तर माझ्यासोबत एवढा मोठा स्कॅम झाला नसता. असं पण तुम्हाला वाटतंय ना? तर आजचा व्हिडिओ तुम्ही लास्ट तक बघा आणि जर माझ्या चॅनलला नवीन आलेलं असेल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. काश मी 2CC करण्याच्या अगोदर हा व्हिडिओ पाहिला असता तर मी एवढ्या मोठ्या स्कॅममध्ये नसतो फसलो असतो. असं जर तुम्हाला वाटतंय ना, म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही खूप मोठ्या स्कॅममध्ये फसलेला असाल किंवा तुम्ही फॉरवर्डमध्ये जॉइन करणार असाल. जर जॉइन करणार असाल, तर तुम्ही यामध्ये फसणार नाहीत आणि जर जॉइन केलेलं असाल, तर तुम्ही ऑलरेडी यामध्ये फसलेला असाल. तर यामध्ये तुम्ही कसं फसवू शकता? तुम्हाला कसं फसवलं जातं फॉरवर्ड इनपुट्समध्ये? तर यामध्ये तुम्हाला काय सांगितलं जातं, तुम्ही जेव्हा वर्क फ्रॉम होमसाठी सर्च करते वेळेस तुम्हाला फॉरवर्डविषयी माहिती झालेली असेल, तेव्हा तुम्ही काय करता, एक फॉर्म अप्लाय करता. तेव्हा तुम्हाला त्या पर्सनचा कॉल येतो. कॉल आल्यानंतर ते पर्सन तुम्हाला सांगतं, की तुम्हाला यामध्ये ट्रेनिंग दिली जाते. एक 4 ते 5 दिवसाची तुम्ही ट्रेनिंग घ्या. तुम्हाला ट्रेनिंगमध्ये फक्त गाडी, बंगला, चेक, मोटिव्हेशन असंच जर दाखवत असेल, तर तुम्ही यामध्ये बिलकुल फसणार असाल किंवा ते पर्सन जर तुम्हाला कामाविषयी डायरेक्टली सांगत नसेल, तुम्हाला घुमवून फिरवून जर सांगत असेल, की तुम्ही यामध्ये स्टार्टिंगला 2CC करा. त्यानंतर तुम्हाला यामध्ये कामाविषयी सांगितलं जाईल किंवा तुम्हाला असं जर सांगितलं गेलेलं असेल, जेव्हा तुम्ही एक वेळेस 2CC करता तेव्हा ते तुम्हाला मंथली 30,000, 40,000, 50,000 अशी जर सॅलरी येत असेल, जर तुम्हाला सांगितलं गेलेलं असेल, तर यामध्ये तुम्ही डेफिनेटली यामध्ये फसणार असणार. जे नेक्स्ट मग असतं यामध्ये तर तुम्हाला काय केलं जातं, तेव्हा तुम्हाला यामध्ये जॉइनिंग करण्याची वेळ येते. तेव्हा जॉइनिंग करण्यासाठी तुम्हाला आय-डी रजिस्ट्रेशन करण्यासाठी जर तुमच्याकडून 199 घेत असेल किंवा 299 पे करण्यासाठी जर सांगितलं असेल, तर तुम्ही यामध्ये डायरेक्टली फसले गेलेले आहात. तर यामध्ये काय असतं, आय-डी रजिस्ट्रेशन बिलकुल फ्री असतं. जे सेकंड असतं, तुम्हाला आय-डी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला आय-डी ॲक्टिवेट करण्यासाठी तुम्हाला यामध्ये 1500, 2000 चे जर प्रोडक्ट घेण्यासाठी तुम्हाला सांगितलं गेलेलं असेल, तर तुम्ही यामध्ये सेकंड स्कॅममध्ये फसले गेलेले असेल. कारण आय-डी ॲक्टिव्हेशन हा प्रकार यामध्ये नसतो. तर तुम्हाला यामध्ये फ्री आय-डी क्रिएट करायची असते आणि जेव्हा तुम्ही बिझनेस स्टार्ट करणार असाल, डायरेक्टली 2CC करणार असेल, तर तुम्ही कॉम्बो पॅक घेऊ शकता आणि कॉम्बो पॅक घेऊन तुम्ही यामध्ये तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता. जर तुम्हाला कॉम्बो पॅक घ्यायचा नसेल, तर तुम्ही यामध्ये मिनिमम 5,000 पासून तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता. तर आय-डी ॲक्टिव्हेशनसाठी तुम्ही 1500-2000चा प्रोडक्ट घेतला तरी तुम्ही यामध्ये बिझनेस करू शकत नाही. म्हणजेच काय, तर आय-डी ॲक्टिव्हेशनसाठी तुम्हाला डायरेक्टली एकतर 5,000चे प्रोडक्ट घ्यावं लागेल, GST आणि डिलिव्हरी चार्जेस मिळून, तरच तुम्ही यामध्ये बिझनेस स्टार्ट करू शकता. जर तुम्ही 1500-2000चा प्रोडक्ट घेऊन जर तुम्ही स्टार्ट करताय, तर तुम्हाला यामध्ये पुढे चालून आणखी तुम्हाला यामध्ये पैसे भरूनच तुम्हाला यामध्ये बिझनेस स्टार्ट करू शकता. खूप साऱ्या लोकांना वाटतं आय-डी ॲक्टिव्हेशन म्हणजे 1500 घेतलं की मी बिझनेस करू शकतो. म्हणून त्या पर्सनला वाटतं की यामध्ये 1500-2000 तर लागत आहे, यामध्ये चला आपण देऊ आणि प्रोडक्ट घेऊ. पण जेव्हा ते प्रोडक्ट घेतात त्यानंतर त्यांची 2CCची ट्रेनिंग होते. यामध्ये त्यांना समजलं जाते की तुम्ही डायरेक्टली 2CC करू शकता, तेव्हाच तुम्ही यामध्ये बिझनेस करू शकता. म्हणजेच काय, तुम्ही 1500चा प्रोडक्ट घेतला त्याचा तुम्हाला काहीच यामध्ये बेनिफिट्स होत नाही. प्रोडक्ट यूज करू शकता, पण तुम्ही यामध्ये बिझनेस स्टार्ट करू शकत नाही. म्हणजेच काय, तर तुम्हाला 1500चा प्रोडक्ट घेण्यापेक्षा तुम्हाला बिझनेसच स्टार्ट करायचा असेल, तर तुम्ही 5,000च्या पुढून जर प्रोडक्ट घेतला, तुम्ही यामध्ये बिझनेस तर स्टार्ट करू शकता. पण हे तुम्हाला आधी कोणी सांगत नाही, तुम्हाला सांगितलं जात नाही आणि आम्ही जे सांगतो त्यावर पण खूप साऱ्या लोकांचा विश्वास बसत नाही. त्यांना काय वाटतं, 1500 तर लागतायत, म्हणजे कमी अमाउंट सांगतायत आणि हे पर्सन जास्त सांगतायत. पण जेव्हा त्याला पुढे चालून समजते की यामध्ये 2CC करावं लागतं किंवा 5,000चे प्रोडक्ट घेतला तरी तुम्हाला यामध्ये बिझनेस स्टार्ट करू शकता. तर हा फ्रॉड तुमच्यासोबत होऊ शकतो. जे थर्ड आहे, तुम्हाला यामध्ये कॉम्बो होल्ड करण्यासाठी तुम्हाला 10,000, 5,000, 15,000 तुम्हाला जर कंपनीमध्ये आधी स्टार्टिंगला द्यावे लागतात, तेव्हाच तुम्ही कॉम्बो परचेस करू शकता किंवा तेव्हाच तुम्हाला यामध्ये कॉम्बो भेटला जातो. असं जर सांगितलं असेल, तर तुमच्यासोबत यामध्ये डेफिनेटली स्कॅम होत आहे. कारण कॉम्बो होल्ड करण्यासाठी कंपनीमध्ये कोणतीच पॉलिसीज नाही आहे. तुम्ही यामध्ये डायरेक्टली तुमचा जो काही कॉम्बो आहे 30,000चा, जो काही 2CCचा कॉम्बो असतो, तुम्ही डायरेक्टली 30,000 अमाऊंट देऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही यामध्ये काय करू शकता, तर तुमचा कॉम्बो परचेस करू शकता. खूप साऱ्या पर्सनसोबत असं होतं की त्यांना कॉम्बो होल्ड करण्यासाठी 15,000, 20,000 द्यायला सांगितलं जाते की तुम्हाला कॉम्बो होल्ड करण्यासाठी लिमिटेड कॉम्बो ऑफर आहे. तुम्ही कॉम्बो ऑफर जो आहे तुम्ही बुक करा. बुक करून तुम्हाला नंतरच तुम्हाला कॉम्बो पॅक जो आहे तो भेटला जातो. असं सांगितलं जातं आणि ते पर्सन देतात पण पैसे.
पण खूप साऱ्या पर्सनसोबत असं होतं की ते कॉम्बोचे जे काही कॉम्बो होल्ड करण्यासाठी जे काही पैसे दिलेले असतात 15,000 20,000 ते पैसे घेतात, नंबर ब्लॉक करतात आणि त्या पर्सनसोबत काहीच कॉन्टॅक्ट ठेवत नाहीत. असा प्रकार होतो यामध्ये. त्यामुळे कॉम्बो होल्ड करण्यासाठी तुम्ही कोणाला पण ₹1 पण देऊ नका. किंवा जर कॉम्बो जर तुम्हाला पर्चेस करायचा असेल, तर तुम्ही स्वतःच्या आयडीवर जा. एक माय फॉरएव्हर इंडियामध्ये जा. माय फॉरएव्हर इंडियामध्ये तुमची आयडी ओपन करा. आयडी ओपन करून त्यामध्ये न्यू ऑर्डरवर क्लिक करून जेव्हा तुम्ही स्टार्ट युअर जर्नी पॅक जेव्हा स्वतः पर्चेस करतो, तेव्हाच तुम्ही यामध्ये पुढे चालून विदाऊट स्कॅम म्हणजे तुमच्यासोबत कोणता न स्कॅम न होता तुम्ही यामध्ये बिझनेस करू शकता. जर तुम्ही कॉम्बो होल्ड करण्यासाठी किंवा कॉम्बो ऑर्डर करण्यासाठी जर त्या पर्सनला पैसे द्यायचे असेल, तर तुम्ही खूप मोठ्या स्कॅममध्ये फसणार असाल. कारण आजकाल कोणत्याच पर्सनवर ट्रस्ट ठेवणं खूप मुश्किल झालेलं आहे. म्हणजेच काय, तर जर तुम्ही ₹30,000 त्या पर्सनला दिल्यात आणि त्या पर्सनने जर तुम्हाला ब्लॉक केलं, तुमच्याशी कॉन्टॅक्टच नाही केला, तर तुम्ही यामध्ये काहीच करू शकणार. हा प्रकार खूप सारे पर्सनसोबत होत आहे. खूप सारे पर्सनचे मेसेज येतात, DM येतात, की मॅम आमच्यासोबत 1500चा स्कॅम झाला, आमच्यासोबत 15,000चा स्कॅम झाला किंवा 199 आयडी क्रिएट करण्यासाठी घेतले. पण त्यामध्ये आम्ही काहीच करू शकत नाही. जे ॲक्चुअलमध्ये पॉलिसीज आहेत ते आम्ही सांगण्याचं काम करतोय, पण पर्सनला त्यावेळेस म्हणजे समजत नाही किंवा हे काहीतरी सांगताय असं आणि त्या पर्सनला असं पण सांगितलं जातं, की तुम्ही यामध्ये YouTubeला व्हिडिओज वगैरे बघू नका. ते पर्सन खोटं सांगतायत. पण जेव्हा त्या पर्सनसोबत स्कॅम होतो तेव्हाच त्या पर्सनला समजतं. पण जाऊ द्या, आमच्यावर विश्वास नसेल तर तुम्ही जे काही माय फॉरएव्हर इंडिया ॲप आहे किंवा जे काही कंपनीच्या पॉलिसीज आहेत त्या कंपनीच्या वेबसाईटवर जाऊ शकता आणि त्यामध्ये तुम्ही चेक करू शकता फॉरएव्हरच्या कोणत्या पॉलिसी आहेत. जर त्या पॉलिसीजमध्ये तुम्हाला 199, 1500 किंवा 15,000चे कॉम्बो होल्ड हा प्रकार जर असेल, तरच तुम्ही जॉइन करा. पण यामध्ये असा प्रकार कोणताच नाही आहे. तुम्ही एक वेळेस फॉरएव्हरच्या पॉलिसीज चेक करू शकता आणि त्यामध्येच तुम्ही जॉइन करू शकता. जर तुमच्यासोबत हे जर स्कॅम होत असेल असं किंवा झालेलं असेल, तर त्या पर्सनला वाटत असेल, की हा व्हिडिओ बघण्याच्या अगोदर जर नाही 2CC केली असती तर जमलं असतं. पण जेव्हा ते पर्सन 2CC करतात, जेव्हा त्यांचं काम चालत नाही, त्यावेळेसच ते पर्सन यामध्ये काय होतात, तर जे काही ॲक्चुअलमध्ये आहे कामाविषयी ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. पण त्यावेळेस खूप उशीर झालेला असतो. तुम्ही एकतर 2CC केलेलं असतं. त्यासाठी मी सांगते, तुम्हाला 2CC करायचं असेल, फॉरएव्हरमध्ये बिझनेस स्टार्ट करायचा असेल, तर स्टार्टिंगला कंपनीच्या पॉलिसीज चेक करा. आणि जे पर्सन तुम्हाला कामाविषयी डायरेक्टली सांगत असेल, काम काय करायचं असेल, त्या पर्सनसोबतच जॉइन करा. जर तुम्हाला असं सांगताय, की एक वेळेस तुम्हाला 2CC करा, तुम्हाला यामध्ये कामाविषयी नंतर सांगितलं जाईल, तर तुम्ही यामध्ये बिलकुल त्या पर्सनसोबत जॉइन करू नका. कारण ते पर्सन तुमच्यासोबत पुढे जाऊन स्कॅम करू शकतं. आय होप आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे, की तुम्ही फॉरएव्हर प्रोडक्ट्समध्ये तुमच्यासोबत कसे स्कॅम होऊ शकतात किंवा कोणत्या स्कॅममध्ये फसू शकता. जर तुम्हाला विदाऊट स्कॅम किंवा विदाऊट कॉलिंग जर तुम्ही ऑलरेडी फसलेला असेल, तुमचं यामध्ये काम चालत नसेल, तुम्ही लीड पण पर्चेस करताय, तुम्हाला लीडवरून पर्चेस करून तुम्हाला यामध्ये काहीच यामध्ये बेनिफिट्स होत नाही, की तुम्हाला यामध्ये तुमचं वर्क होत नाही, तर तुम्ही यामध्ये आमचा सिस्टम काय आम्ही ॲटोमेशन सिस्टमवर विदाऊट कॉलिंग कसं वर्क करतो, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि जी फर्स्ट लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा. आणि जर तुम्हाला फॉरएव्हरमध्ये जर सिरियसली वर्क करणार असेल, जे काही पर्सन 2CC करणार असेल, त्यांनी हा व्हिडिओ बघा आणि माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तो व्हिडिओ 90 मिनिट्सचा वेबिनार बघा आणि त्यामध्ये तुम्हाला समजून जाईल, की फॉरएव्हरमध्ये कसं काम करायचं असतं किंवा फॉरएव्हरच्या पॉलिसीज काय ते डिटेलमध्ये समजून जाईल. जर तुम्ही फॉरएव्हरमध्ये इंटरेस्टेड असाल, तर वर दिलेल्या नंबरवर माझ्याशी कनेक्ट करू शकता आणि माझ्यासोबत